So again welcome you all for the next lecture of accounting. In last lecture we were discussing about some of the accounting equations. Today we will discuss a particular example given in the on the page number 33. Okay, page number 33. Let us see the example. The first ever example given to us that Mr. Rahul has started his business with cash rupees 50,000. आता त्याने बिझनेस स्टार्ट केले 50,000 रुपये देऊन. म्हणजे बिझनेस मध्ये त्याने कॅपिटल टाकलाय. अजून त्याची काही लायबिलिटी आहे का? त्याने 1 रुपयाचं देणं नाहीये, म्हणून लायबिलिटी आपण 0 रुपये पकडू. मानतात? आता ऍसेट कॅश आला असेल ना बिझनेस मध्ये, दोन अकाउंट, कॅपिटल अकाउंट आणि कॅश अकाउंट. म्हणून कॅश किती आला असेल? 50,000. बिकॉज कॅश काय आहे? ऍसेट आहे. म्हणून 50,000 इज इक्वल टू 50,000. 50,000 मॅच झालं. अकाउंटिंग इक्वेशन कळतंय? परत राहुलनं काय केलंय? नंबर 2 ला राहुल परचेस्ड मशिनरी फ्रॉम HP कंपनी. ओके, राहुल परचेस्ड मशीन फ्रॉम HP कंपनी, है ना. ऑन क्रेडिट शब्द खूप महत्वाचा आहे. ऑन क्रेडिट, है ना, ऑफ रुपीज 10,000. ऑन क्रेडिट ऑफ रुपीज 10,000. 10,000 रुपयाची मशीन त्याने खरेदी केली. 50,000 रुपये तर टाकलेच होते, पण 10,000 रुपयाची मशीन त्याने काय म्हणून खरेदी केलंय? क्रेडिट, उधार म्हणून, है ना. आता बघा मला हाच इक्वेशन जर आपण परत घेतला, ऍसेट्स इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटीज. आता बघा ऍसेट आता दोन प्रकारचे आहेत. आधीचा कॅश आणि नवीन ऍसेट कोणता आलाय? मशीन. दोन ऍसेट आहे ना बिझनेस मध्ये, त्यालाच लिंक आहे. हा ट्रान्झॅक्शन ह्यालाच लिंक आहे. आधीचा 50,000 रुपये कॅश आणला होता आणि आता काय आणलंय? मशीन आणली 50,000 रुपये, 10,000 रुपये. लक्ष करून बघा. आता बघा कॅपिटल किती टाकलंय? 50,000. ही जी मशीन त्यानं खरेदी केली आहे, ही कशी खरेदी केली आहे? लायबिलिटी आहे का नाही? क्रेडिट मध्ये देणं आहे का नाही? दिले का? नाही. त्याला आपण सन्डी क्रेडिटर्स म्हणून करंट लायबिलिटी येते, है ना. बरोबर आहे. आता क्रेडिटवर परचेस केले, हे आधीचे 50,000, हे अजून 10,000 आले, पण 10,000 रुपयाची लायबिलिटी सुद्धा वाढली ना. हे 50,000 हे झाले 60,000, हे सुद्धा झाले 60,000. बघा ऍसेट आले तर लायबिलिटी सुद्धा वाढली. 10,000चा ऍसेट आला, 10,000ची लायबिलिटी वाढली. बरोबर. ऍसेट इज इक्वल टू लायबिलिटी, है ना. म्हणून हा इक्वेशन परत फुलफिल झालं म्हणतात. ओके, ठीक आहे, लिहून घ्या. Now, in the third transaction, Rahul again purchased the goods of rupees 20,000. क्रेडिट म्हणले का? म्हणजे लायबिलिटी आहे का? राहुलने गुड्स तर परचेस केले, पण त्यासाठी 20,000 रुपये दिलेत सुद्धा. कळते? ऑन क्रेडिट म्हणले नाही. क्रेडिट म्हणलं असतं तर लायबिलिटी झाली असते. आता बघा परत इक्वेशन काय म्हणतं? ऍसेट्स इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटीज. पहिलेचा ऍसेट म्हणजे कॅश, नवीन ऍसेट आला मशीन, है ना. कॅपिटल होता आधीचा 50,000, लायबिलिटी आधीची सन्डी क्रेडिटर्स, त्याला आपण मशीन
आपण थोडस सनली क्रेडिटर्सला शॉर्टकट मध्ये इथे लिहितो, मशीन ऑन क्रेडिट है ना. ठीक आहे. आता हे किती होते? 50,000 प्लस 10,000. आता मला सांगा, राहुलनं परचेस केले गुड्स. गुड्स काय? गुड्स म्हणजे स्टॉक, आणि स्टॉक हा ऍसेट आहे, संपत्ती आहे आपली. हे माझा मटेरियल आहे म्हणतो ना आपण. स्टॉक असेल तुमच्या किराणा दुकानामध्ये बिस्किटचे पुडे वगैरे, त्याची संपत्तीच आहे ना ती. ते स्टॉक आहे ना त्याचा. स्टॉक काय असतं? संपत्ती असते का नाही? गुड्स हा काय आहे? स्टॉक. कळलं का? आणि स्टॉक किती रुपयाचा आहे? 20,000 रुपयाचा. मशीन होती 10,000 रुपयाची, लायबिलिटी झाली 10,000, क्रेडिटवर होतं म्हणून. कॅपिटल आणलं 50,000, स्टॉक आहे 20,000. आता मला सांगा, हे 20,000चं स्टॉक हवेत आले का? हे कुठून आले? पैसे दिले म्हणून आले ना. आणि पैसे किती होते? राहिले किती? 50,000 मध्ये 20,000 जर दिले तर राहिले 30,000. म्हणजे हे इथले 20,000 कुठे ट्रान्सफर झाले? हे काय आहे? कॅश प्लस स्टॉक. इथले 20,000 कमी झाले तर म्हणून तर स्टॉक वाढला. कॅश सुद्धा कुठे येतो? ऍसेट साइडला. स्टॉक कुठे येतो? ऍसेट साइडला. कॅश कमी झाला आणि ऍसेट वाढला म्हणजे इथला कॅश त्याच्या जागी गुड्स आला ना. अरे 50,000 रुपयाचे कुठे गेले? 50,000, 30च राहिले. हे बघा साहेब, 20,000ची वस्तू, हे 30,000 म्हणून झाले 50,000. कळलं का? 50,000 रुपये होते, माझ्या खिशात होते 50,000. काय झालं? तुम्हाला आईनं म्हणली, बेटा इकडे 10 रुपये घेऊन पार्लेचा पुडा घेऊन येईल बिस्किटचा, 5 रुपये. खिशात किती होते? 10 रुपये. ते पार्लेचा बिस्किटचा पुडा घेतला 5 रुपयाचा. आई म्हणाली, किती रुपये राहिले रे? 5 रुपये. 5 रुपये आईला दिले. आई म्हणाली, तुला तर 10 रुपये दिले, 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा 5 रुपये म्हणून 10 झाले ना. झाले का नाही झाले? तसंच बिझनेसला विचारा, अरे बिझनेस तुझ्याकडे तर 50,000 रुपये होते, 30,000 कसं काय राहिले? बिझनेस म्हणलं, साहेब 20,000 रुपयाचा स्टॉक आणलाय, गुड्स आणलाय, आणि 30,000 रुपये उरले, म्हणजे टोटल 50,000 झाले का नाही झाले? म्हणजे हे 50,000चा हिशोब लागला का? मशीन तर 10,000 रुपयाची होती, पण ती उधारीवर होती. 10,000 रुपयाची मशीन आली, पण 10,000 रुपयाचं देणं सुद्धा आहे ना. आता मला सांगा, इक्वेशन काय म्हणतं तुमचं? इथं 30,000, 10,000, 20,000 किती आला? हे किती आहे? याचा अर्थ डबल एंट्री सिस्टीम काय म्हणते? तुमची जर वस्तू क्रेडिटवर आली तर तुमची वस्तू आली की तुमचं देणं पण वाढतं. ऍसेट आलं की लायबिलिटी वाढली. क्रेडिटवर आणलं तर. आणि कॅशवर आलं तर काय होतं पंडे सर? म्हणजे कॅशवर आलं तर ऍसेट तर वाढतेच, पण कॅश सुद्धा कमी होते. ऍसेट वाढली सुद्धा आणि ऍसेट कमी सुद्धा झाली. कारण की कॅश सुद्धा ऍसेट आहे, स्टॉक सुद्धा ऍसेट आहे. मागच्या प्रकरणामध्ये गुड्स उधारीवर आला म्हणून ऍसेट आला, लगेच तिकडे 10,000 रुपयाची लायबिलिटी वाढली. देणं पण वाढलं ना. आली पण वस्तू दिली, द्यायची सुद्धा आहे, कॅश सुद्धा पाठवायचं आहे. पण लगेच कॅश दिला तर काय होतं सर? अहो कॅश कमी होतं आणि स्टॉक वाढतं. हीच मशीन जर मागच्याच उदाहरणात एक्झाम्पल घेतो, 50,000 रुपये काय होतं? कॅश है ना. मशीन इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटी. समजा ती मशीन उधारीवर न घेता खरंच परचेस केली असती, कॅश देऊन. कितीची मशीन होती?
10,000ची, तर या 50,000 मधून 10,000 वजा झाले असते ना, म्हणजे 40,000 इथं राहिले असते. 40,000चा कॅश राहिलाय, 10,000 रुपयाची मशीन आली, कॅपिटल 50,000 रुपये, लायबिलिटी 0. हे 50,000, हे 50,000. नाही झालं, देणंच नाही आमचं काही. 10,000 रुपये कॅश ठेवून झाले, 10,000 रुपयाची मशीन आहे. कॅश दिलं नाही म्हणून लायबिलिटी वाढली मागच्या उदाहरणात. कळलं का? इन शॉर्ट, तुम्ही कॅश देताल आणि वस्तू आणताल तर वस्तू तर येईल पण कॅश कमी होईल, आणि त्यामुळं एक ऍसेट गेल्यामुळे दुसरा ऍसेट आला. आणि वस्तू जर उधारीवर आणला तर ऍसेट आला तरी लायबिलिटी वाढते. आणि काही केलं तरी शेवटी ऍसेट आणि लायबिलिटी समान आल्या पाहिजे. बॅलन्स शीट काय असली पाहिजे? समान असली पाहिजे. समजा की नाही समजायला? ठीक आहे, हे एक्झाम्पल होतं. आता आपण इलुस्ट्रेशन्स बघूया. ठीक आहे, इलुस्ट्रेशन कोणत्या पेज नंबरवर आहे? इलुस्ट्रेशन आहे पेज नंबर 34 वर. इलुस्ट्रेशन लिहून घ्या. तर आता आपण बघणार आहे इलुस्ट्रेशन नंबर 1 पेज नंबर 34 वरचं. काय म्हणते ट्रान्झॅक्शन्स? आपण 1 बाय 1 लिहून घेऊ. ठीक आहे, जेवण नाही केलं चालते का? तसंच क्वेश्चन लिहिणं कंपल्सरी. ठीक आहे, इलुस्ट्रेशन नंबर 1. ट्रान्झॅक्शन पहिला बघू. काय म्हणते? रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. रोहित शर्मा नावाचा व्यक्ती होता. है ना? हे दुसरा रोहित शर्मा बिझनेस स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. बिझनेस मध्ये कॅश आला ना, रोहितने कॅश लावलाय म्हणजे 50,000 रुपयाचा ऍसेट वाढला की नाही वाढला? लायबिलिटी वाढली का? नाही, पण कॅपिटल वाढलं ना. त्याने कॅपिटल म्हणून दिला ना बिझनेस मध्ये. कळालं का नाही कळालं? लक्षात आलं? बिझनेस मध्ये जो पैसा टाकला तो बिझनेस साठी काय आहे? कॅपिटल आहे. म्हणून आज रोहित शर्माकडं 50,000 रुपयाची ऍसेट बिझनेसला दिलाय कॅश म्हणून. याला कॅश म्हणू शकतो आपण, है ना? आणि हा कॅपिटल आहे ना, म्हणून 50,000 इज इक्वल टू 50,000. झालं का? ओके, इक्वल आहे दोन्ही. नेक्स्ट काय केलंय? परचेस्ड गुड्स फ्रॉम धोनी ऑन क्रेडिट 10,000. मग काय केलंय? परचेस केलाय गुड्स फ्रॉम मिस्टर धोनी, है ना? किती रुपयाचा? ऑन क्रेडिट ₹10,000 रुपयाचं गुड्स क्रेडिटवर खरेदी केलं. आता बघा, 10,000 रुपयाचा स्टॉक वाढला ना, वाढला ना. गुड्स आले म्हणजे काय झालंय? ऍसेट वाढलाय. हे काय आहे? स्टॉक. आपल्याला समजावं म्हणून लिहितोय. स्टॉक वाढलाय, पण उधारीवर घेतले की नाही? पैसे घेतलेले द्यावे लागतील का नाही? द्यायचे म्हणजे 10,000 रुपयाची लायबिलिटी वाढली का नाही? आणि आधीच तर कॅपिटल 50,000 रुपये होतच. होतं का नव्हतं? म्हणजे आज किती रुपये? हे 60,000 रुपये इज इक्वल टू, आता हे टोटल 10,000 प्लस 50,000. 10,000 प्लस 50,000 म्हणजे बोला काय झाले? 50 आहेत ऑलरेडी. ठीक आहे, ठीक आहे, 50. तर आपण डायरेक्ट 50 ला 50 खाली. ठीक आहे,
अजून कॅपिटल आलेला नाही. आलं 50,000. आता काय केल्यानंतर सोल्ड गुड्स टू विराट ऑन क्रेडिट 20,000. सोल्ड गुड्स टू विराट ऑन क्रेडिट रुपीज 20,000. आता बघा गुड्स विकलाय. कोणाला विकलाय? विराटला. विराटला गुड्स जर विकलाय तर जो गुड्स होता त्याच्यातून 20,000चं गुड्स कमी झालं ना? झालं का नाही झालं? मग हे 20,000चं गुड्स कमी करतो. तर मी काय करतोय? 20,000चं गुड्स कमी करतोय. 20,000 रुपयाचं गुड्स कमी झाले पण 20,000चं कॅश येईल का नाही येईल? डेटर्स कुठे येतं? डेटर म्हणजे असा व्यक्ती जो गुड्स उधारीवर परचेस करतो. कस्टमर. विराट कोण आहे? कस्टमर्स. विराट कडून 20,000 यायचेत ना? बरोबर आहे. विराट कॅश देणार नाहीये पण विराट पैसे तर देणार आहे ना. आता नाही देणार, उद्या तर देणार ना. म्हणजे आपली असेट अजून 20,000 वाढणार की नाही वाढणार? त्याला म्हणतात सन्ड्री डेटर्स. जेव्हा तुम्ही गुड्स उधारीवर खरेदी करता, तुम्ही म्हणजे कोण? कंपनी जेव्हा गुड्स उधारीवर खरेदी करते तेव्हा कंपनीची लायबिलिटी वाढते ना, त्याला म्हणतात सन्ड्री क्रेडिटर्स. उधारीवर गुड्स खरेदी केलं मागच्या प्रॉब्लेम मध्ये तर त्याला काय म्हणलं? सन्ड्री क्रेडिटर्स. यावेळेस उधारीवर गुड्स विकतीये कंपनी, त्याला म्हणतात सन्ड्री डेटर्स. आपला कस्टमर जर उधारीवर गुड्स घेत असेल तर आपण त्याला काय म्हणतो? डेटर्स. तो आपला देणं आहे म्हणजे आपली संपत्ती आहे. 20,000चं गुड्स गेलं पण 20,000 रुपये कॅश येईल ना रे. ऍसेट सुद्धा वाढली ना? वाढली का नाही वाढली? लक्षात आलं का? किती राहिले? हे किती राहिलं? 60,000. काही परिणाम झाला का? इकडं हे सुद्धा नील है ना? हे नील. हे 10,000, हे 50,000. बरोबर 60,000 60,000 मॅच व्हायला होतोय. कळतंय? कळतंय? 20,000 रुपयाचा गुड्स गेलाय पण 20,000 रुपयाची कॅश सुद्धा येईल ना. गुड्स गेलाय, कॅश येते. दोन्ही ऍसेट साइड मध्ये हे 20,000चं गुड्स पाठवलं म्हणून मायनस केलं. 20,000 रुपये कॅश येणार आहे म्हणून ऍड केलं. समजा की नाही समजा? आता पुढे काय झाले? रिसिव्ड डिव्हिडंड. 4था नंबर. रिसिव्ड डिव्हिडंड रुपीज 500 ना? बरोबर आहे. आता बघा डिव्हिडंड कोणाला भेटतं? शेअर होल्डरला. ह्या कंपनीने काय केलं होतं? ज्या कंपनीत रोहित शर्माने स्टार्ट केले त्या कंपनीने कोणत्या तरी दुसऱ्या कंपनीचे शेअर्स घेतले होते म्हणजे इन्व्हेस्टमेंट केला होता. आणि इन्व्हेस्टमेंट केल्यावर तिला डिव्हिडंड भेटला. शेअर्सवर डिव्हिडंड भेटतो आणि डिबेंचरवर इंटरेस्ट भेटत असतो. तुम्ही कोणाला ते पैसे देतात तर ते व्याज घेतात का नाही? तसंच तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये शेअर्स लावलात म्हणजे तुम्ही त्या कंपनीमधले पैसे इन्व्हेस्ट केला तर तुम्हाला त्या बदल्यात काय भेटतं? शेअर्स. आणि कंपनी तुम्हाला काय देत असते? मोबदला म्हणून डिव्हिडंड देते. आणि 500 रुपये डिव्हिडंड भेटलाय. कंपनीची इन्कम आहे ना. 500 रुपये कंपनीने कमाई केली ना आणि 500 रुपये आले म्हणजे कंपनीमध्ये काय वाढलाय? कॅश वाढला का नाही वाढला? आणि म्हणून 500 रुपये वाढले कंपनी कॅश. पण हे रोहित शर्माचे स्वतःचे पैसे आहेत का? कंपनीचे. म्हणून कंपनीचा कॅपिटल सुद्धा वाढला का नाही? 500 रुपयाने कॅपिटल वाढला का नाही? आणि म्हणून कंपनीचा कॅपिटल किती आहे? बोला. लायबिलिटी 0. अगोदर 10,000 म्हणून लायबिलिटी राहिली 10,000 ला 10,000 द्यायचे पण कॅपिटल
50 500 झाला ना रे, कॅपिटल वाढलं ना, 500 रुपये आले आणि 500 रुपयाचं कॅपिटल सुद्धा वाढला, म्हणून इकडे आला 60 500, इकडे पण आला 50 आणि 10 60 आणि 500 म्हणजे 60 500. मॅच झालं, कळालं? पैसा आला म्हणून कॅश वाढला आणि तो पैसा कॅपिटल आहे बिझनेसचा, कॅपिटल वाढलाय बिझनेसचा म्हणून 500 रुपये बिझनेसचा कॅपिटल. कळालं का? समजा की नाही समजा? पुढं काय झालं बघा, पेड फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 500 रुपये, 500 रुपीज पेड फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 500 रुपीज. आता कंपनीला मार्केटिंग करावं लागतं ना रे, मार्केटिंग केलं तर कंपनी पैसा कमवेल, नाहीतर कमवू शकेल का? नाही. म्हणून कंपनीने विचार केला की आपण काय करू, 500 रुपये मार्केटिंगवर खर्च करून टाकू आणि कंपनीचा मार्केटिंगचा खर्च म्हणजेच पेड फॉर ऍडव्हर्टाइजमेंट ₹500 ना. आता कंपनीमधून 500 रुपये ऍडव्हर्टाइजमेंटला द्यायचे म्हणजे कॅश चाललाय ना, कॅश चाललाय म्हणजे ऍसेट कमी झाला ना, कमी झाला आणि ऍसेट कमी झाला, लायबिलिटी तर तेवढ्याला तेवढीच आहे, पण तुमचा कॅपिटल जो आहे तो सुद्धा कमी झाला. पैसे कुठून टाकणार आहे? कॅपिटल मधूनच ना, आणि म्हणून कॅपिटल 500 रुपयाने कमी झाला. आता किती राहिले? इकडे लायबिलिटी किती आहे आणि ऍसेट किती आहे? मॅच होईल का? हे 10 आणि 50 हे दोघं कंबाईन आहेत, या दोघांचा टोटल म्हणजे ह्याचा टोटल बरोबर 60,000. 10 आणि 50 60,000. मॅच झालं, संपला. म्हणून आजच्या परिस्थितीत 60,000 रुपयाची ऍसेट आहे, 60,000 रुपयाचं कॅपिटल आणि लायबिलिटी. ऍसेट आणि लायबिलिटी मॅच झालं का नाही? सायमल्टेनियसली इफेक्ट झाला का नाही? डबल एंट्री झाली का नाही? प्रत्येक ट्रान्झॅक्शन डबलचा इफेक्ट झाला का नाही? है ना? जेव्हा कॅश कमी झाली आणि गुड्स आलं तर इथल्या इथे इफेक्ट झाला. जेव्हा कॅश यायचा आहे पण आला नाहीये आणि गुड्स चाललाय तेव्हा इथल्या इथे इफेक्ट झाला, है ना? जेव्हा गुड्स खरेदी केले क्रेडिटवर तेव्हा लायबिलिटी वाढली, आहे का नाही? तर ऍसेट आणि लायबिलिटी मॅच व्हायला पाहिजे. इथं आपण हा प्रॉब्लेम संपवतोय. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.